नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। एक महत्त्वाची बातमी, सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करणं चूक होती असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे। सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करायला नको होतं असं अजित पवार म्हणाले। आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवणं मोठी चूक होती। बहीण सुप्रिया विरोधात नणंद सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं। आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं। रक्षाबंधनाच्या वेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार। एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य। घरात राजकारण न्यायचं नसतं असं अजितदादांनी थेट कबूल केली आणि माझ्या मनाला आताही पटत नाहीये, त्यावेळेसही पटत नाही। अजितदादा थेट म्हणतात कुठे तर दबाव होता भाजपचा दादावर। तुम्हाला खरं सांगू, मी हे स्टेटमेंट काही ऐकलेलं नाही किंवा आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात मी सोलापूरला आहे, माझ्या वाचनातही आलं नाही। मी एवढंच म्हणेन, रामकृष्ण हरी। काही रक्षाबंधनाला दादांकडे जाणार आहात का तुम्ही? ते म्हणजे ओळणी करा। दादा येणार आहे माझ्या आयुष्यात खूप माझ्याबरोबर राहिलेले अनेक दादा आहेत, पण आता 19 तारखेला काय कार्यक्रम आहे आम्हाला पक्षाला विचारावं लागेल, कारण का मी विधानसभेच्या आता कामात सगळेच व्यस्त आहोत। आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही एवढी मोठी आव्हानं राज्यात आहेत, त्याच्यामुळे आधी लग्न कोंडाण्याचं आणि नंतर सगळं साधं।